मी तुमची लाडकी प्रीती. पप्पा, आज तुमची खूप खूप आठवण येते. आज मी सन मराठी या चॅनलवर 16 सख्यांचा हा प्रोग्राममध्ये दिसते आणि हे आज पाहायला तुम्ही आज हवे होतात. आज मला टी व्हीवर पाहून किती आनंद झाला असता, तुम्हाला किती कौतुक केलं असतं आज माझं. मला खूप आनंद झाला असता तुम्ही असतात तर. मला आठवते अजूनही तुमचा गावामध्ये तोच रुबाब आहे आणि याचा मला मुलगी म्हणून खूप तुमचा अभिमान आहे. पुढच्या जन्मात वडील म्हणून तुम्हीच हवे आहेत अशी देवाचरणी प्रार्थना करते. मिस यू पप्पा. खूप खूप आठवण येते पप्पा तुमची लाडकी प्रीती. ताई, तुझ्या सगळ्या भावना, तुझे काय मनातल्या इच्छा आणि त्यांच्याबद्दलचा असलेला आदर आणि त्यांच्याबद्दलच्या भावना तू छान पत्रात उतरवलेल्या आहेस आणि त्या भावना नक्कीच ते जिथे कुठे असतील ते नक्कीच तुझ्याकडे बघत असतील आणि खुश असतील की तुझा हा सगळा सुखाचा संसार बघून. देवाचरणी मी हीच प्रार्थना करते की पुढच्या जन्मी परत मला तेच वडील हवे आहेत. नक्कीच नक्कीच ताई. तुझं नाव सांग बरं. निशा सुरेश गुरव. निशा ताई, कोणासाठी पत्र लिहिलंय? आईबाबांसाठी. आईबाबांनाच का लिहावं असं वाटतं? जे समोर त्यांना बोलताना आहेत ते पत्रात लिहून बोले. खूप आठवण येते वेळीची. सोबत असतात पण शूट वगैरेसाठी बाहेर राहते, त्याच्यामुळे भेट होत नाही लवकर. नक्कीच तुझ्या भावना त्यांच्यापर्यंत नक्कीच